चपातीचे असे बारीक बारीक तुकडे करून असं रवाळ मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. आता या रवाळ चपातीच्या मिक्सर मध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. त्यासोबत थोडंसं तूप टाकून आपल्याला आता हे ढवळून घ्यायचं आहे. मी गूळ अंदाजानेच टाकलेला आहे. तुम्ही 1 वाटी चपातीच्या रव्यासाठी 1 पाववाटी गूळ घेतला तरी चालेल, कारण का मला 30-35 चपात्यांसाठी 1 किलोपेक्षा थोडासा कमी म्हणजे पाऊण किलो गूळ लागलेला आहे. आता 1 चमचा तूप मी टाकत आहे, फक्त 1 चमचा. मंद आचेवर आता मी ढवळून घेत आहे. मग असे चपातीचे लाडू वळून एका हातानेही वळता येतात, इतके सहज लाडू होतात हे. याचे चपातीचे लाडू वळून आपले चपातीचे लाडू तयार. आणि अशा प्रकारे आपले चपातीचे लाडू तयार.